दादा दादा काय नाव तुमचं? काय घटना झाली त्याच्यानंतर काय तुमची परिस्थिती आहे सध्या? कुटुंबावर कसा घाला झाला? सध्या जी बोट आहे ते आमच्या 15 जणांच्या कुटुंबावर आहे. घरामध्ये 15 जण आम्ही सदस्य आहोत. सध्या माझ्या अंगावर कर्जाचा डोंगर आहेच आणि आता मी पूर्ण काळोखामध्ये आहे. सध्या माझ्याकडे कुठला साधन नाहीये की माझ्या मुलाबाळांचा, माझ्या आईवडिलांचा, माझ्या भाऊ बहिणींचा पोट भरेन. जे होतं मी कर्जबाजारी करून हे जे साधन बनवलेलं तो आज खाक झालेला आहे. मी एकच विनंती करतो, जास्त काय बोलत नाही कारण मला बोलण्याची काही गोष्टी उरल्यात नाही. माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय मच्छी व्यवसायाचे नितीनजी राणेसाहेब असतील, त्यांना एवढीच विनंती करतो की माझ्या सध्या कुटुंबावर एक प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळलाय. हीच आमची शेती, हाच आमचा सातबारा आणि ही शेती आणि सातबारा आमचा पूर्ण ठप्प झालेला आहे. तुम्ही बघताय हे मातीमोल झालेलं आहे. यातून मला काहीच नाही मिळणार, काहीच नाही. सध्या माझं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे. जेणेकरून तुम्ही याच्यावर जातीनं लक्ष द्यावं आणि तुमच्यात होईल तेवढी आम्हाला मंत्रिपदातून मदत करावी, हेच माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या कोळी बांधवाच्या वतीने मी आपल्याला हात जोडून विनंती करतो.